आज आपण गव्हाच्या पिठापासून बिस्किट कसे बनवायचे ते मी दाखवणार आहे। बघा, तुम्ही बघू शकता अगदी अप्रतिम बिस्किट झालेले आहेत। खूप कमी साहित्य आहे, फक्त मोजून 4 साहित्यामध्ये तुम्हाला बिस्किट कसे करायचे ते मी सांगणार आहे। बघा, एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गच्च भरून मी। त्यानंतर पिठी साखर अर्धी वाटी घेतलेली आहे, हे बघा बघू शकता तुम्ही। त्यानंतर घरचंच आपण जे यूज करतो तेच तेल घ्यायचं आहे, फक्त त्याला वास नसला पाहिजे। आणि दुसरं 2 टेबलस्पून मी घेतलेलं आहे बेसन पीठ। तर फक्त एवढ्या साहित्यापासून आपण बिस्किट तयार करणार आहोत। प्रिझर्वेटिव्ह, बेकिंग सोडा किंवा इनो काहीही वापरलेलं नाहीये बघा। तर सर्वप्रथम आपण तेल टाकून घेऊयात। त्यानंतर पिठी साखर टाकत आहे बघा। व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण ही साखर तेलामध्ये विरघळून जाते, हे बघा। असं व्यवस्थित मिक्स करून घ्या। स्किप करत नाहीये मी, कारण तुम्हाला सगळं समजायला पाहिजे। बघा, जवळून दाखवते, हे बघा। अशा पद्धतीनं 2 ते 3 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्या। पिठी साखर आहे त्यामुळे सगळं व्यवस्थित मिक्स होऊन जातं, हे बघा। छान मिक्स झालेला आहे बघा। आणखी दाखवते मी तुम्हाला, हे बघा। अशा पद्धतीनं करून घ्यायचं आहे। त्यानंतर टाकत आहे बेसन पीठ मी बघा। लगेच यामध्ये आपण पीठ टाकून देऊयात। बघा, सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। सुरुवातीला चमच्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या। बघा, खालती तेल असतं ते खालच्या साईडने असं फिरवून व्यवस्थित मिक्स करून घ्या। त्यानंतर हातांनी आपल्याला पीठ मळल्यासारखं मळून घ्यायचं आहे। जसं आपण कणिक मळतो ना, पीठ मळतो ना, तशा पद्धतीनं बघा हळूहळू असं मळून घ्यायचं आहे। तर आपल्याला इथं पाण्याची काहीच गरज पडत नाही, तेलाचीही काही गरज पडत नाही, काहीही टाकायचं नाही आपल्याला यानंतर। हे बघा, अशा पद्धतीनं सगळं एकत्र करून मळून घ्यायचं आहे। आपलं पीठ व्यवस्थित परफेक्ट कसं झालं कसं ओळखायचं बघा, सांगते तुम्हाला। बघा, पीठ पूर्ण एकत्र घ्यायचं, त्याचा असा गोळा बनवायचा। बघा, मी बनवते तसं। ते जर व्यवस्थित बनला तर समजायचं आपलं पीठ एकदम परफेक्ट झालं आहे, हे बघा। अशा पद्धतीनं हे सुटत नाही बघा, व्यवस्थित गोळा झालेला आहे, हे बघा। अशा पद्धतीनं तर समजून जायचं की आपलं पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे, बघा। जर तुमचं असं इथं होत नसेल तर 1 चमच तुम्ही पाणी टाकू शकता किंवा 1 चमच तुम्ही ऑइल टाकू शकता। तसं तर काहीही गरज नाही बघा। जेव्हा तुम्ही पीठ हे बघा इथं मळत आहात किंवा आता हे पूर्ण आपण एकत्र करून घेऊयात, तर एकत्र करत आहात तर हे असं सुटतं, जसं माझं सुटत आहे तसं। पण घाबरू नका, हे बघा असं सुटतं, पण घाबरू नका। कारण तुम्ही जर जास्त पाणी टाकलात तर त्याच्यात आपण साखर टाकलेली आहे, तर ते खूपच सेल होऊन जाईल। त्यामुळे बघा, हे बघा मी पाणी टाकलेलं नाहीये, तेल पण नंतर टाकलेलं नाहीये, हे बघा असं झालेलं आहे। त्यानंतर आपण थोडा वेळ झाकून ठेवूयात, अगदी 5 मिनिट झाकून ठेवूयात। गॅसचा फ्लेम एकदम हाय राहू द्या आणि तवा आपल्याला चांगला तापून घ्यायचा आहे। गॅस कमी करू नका, गॅस फुलच राहू द्या। तोपर्यंत आपण इथं बिस्किट तयार करून घेऊयात, कारण तवा छान गरम झाला पाहिजे, त्यामुळं हाय फ्लेमवरच तवा तापायला राहू द्यात। तवा छान गरम झाला पाहिजे। त्यानंतर बघा, हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला जसा पेढा असतो ना, पेढ्याच्या आकाराचं पीठ घ्यायचं आहे बघा। त्यानंतर त्याला हे बघा अशा प्रकारे गोल गोल करायचं आहे, बघा। व्यवस्थित बघून घ्या, जास्त मोठाही नका घेऊ, पेढा एवढाच घ्यायचा आहे बघा। बघा, व्यवस्थित असं केल्याच्या नंतर एकदम वरती थोडं थोडं तेल येतं, तर खूप छान होऊन जाईल। असं गोल गोल करायचं आहे आणि थोडं प्रेस द्यायचं आहे, हे बघा आपला झाला। तर यावर डिझाईन करते बघा मी। फक्त एवढं लक्षात द्या की क्रॅक जायला नाही पाहिजे साईडने। बघा, हा झाऱ्या सगळ्यांकडेच अवेलेबल असतो, तर आपल्याला याने असं प्रेस द्यायचं आहे, हे बघा। अशा पद्धतीनं साईडला क्रॅक जाऊ द्यायचं नाहीये। बघा किती छान एकदम सुंदर डिझाईन झालेली आहे।
अशा पद्धतीनं आपल्याला करून घ्यायचं आहे. परत एक दाखवते बघा तुम्हाला दुसऱ्या पद्धतीनं कसं करायचं ते. बघा सेम प्रोसिजर. आपल्याला पेढा जेवढा असतो तेवढं घ्यायचं आहे. त्यानंतर व्यवस्थित हे बघा असं करून घ्यायचं आहे. वरती थोडं थोडं छान तेल येतं, हे बघा या पद्धतीनं. त्यानंतर आपल्याला असं गोल करून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि त्यानंतर थोडं आपल्याला प्रेशर देऊन घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीनं, हे बघा अशा पद्धतीनं. तर हे बघा चाकू घ्यायचा आहे, उलट्या साईडनी चाकू धरायचा आहे बघा. आणि बघा मी असा आकार देत आहे. तुम्हाला हा आवडला तर हा आकार तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्हाला पाहिजे तसा तुम्ही या चाकूनी आकार देऊ शकता. हे बघा अशा पद्धतीनं मी असा आकार दिलेला आहे, अशी डिझाईन काढलेली आहे. खूप सुंदर दिसते बघा ही पण डिझाईन, ती तर दाखवलेलीच आहे. तर चला मी करून घेते सगळे बिस्किट करून झालेले आहेत. तवा खूप छान गरम झालेला आहे. तर बघा आता तुम्हाला दाखवते मी. बघा बिस्किट किती सुंदर झालेले आहेत. बघा झाल्याच्या नंतर परत एकदा दाखवते मी तुम्हाला. तर आता काय करायचंय आपल्याला, हे तवा तर छान गरम झालेला आहे. तर हे बघा असा पॅन सगळ्यांकडेच अवेलेबल असतो, हा ठेवायचा आहे. किंवा एका कढईमध्ये उकळण्यासाठी पाणी ठेवून त्याच्यावर एक स्टँड ठेवून पण तुम्ही ठेवू शकतात. हे बघा अशा पद्धतीनं मी सगळे एक 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 ठेवत आहे. आणि त्यानंतर हे ठेवल्याच्या नंतर जी ही तुमच्याकडे मोठी प्लेट असेल, जी ह्याच्यावर बसेल, ती आपल्याला ठेवायची आहे. जर तुम्ही छोटी प्लेट ठेवलात तर ह्याच्यावर व्यवस्थित बसणार नाही, वाफ निघून जाईल. त्यामुळं बघा एक लक्षात ठेवा की मोठी प्लेट पाहिजे आणि व्यवस्थित बसली पाहिजे. जर जास्तच खाली असेल तर या बिस्किटावर ती असं प्रेशर येऊन हे असे चपटे होऊ शकतात. तर तेवढं लक्षात ठेवा. आपल्याला मोठी प्लेट पाहिजे. 15 ते 20 मिनिट आपल्याला प्लेट ठेवायची आहे. ही प्लेट मी ठेवत आहे आणि वाफ पण बाहेर गेली नाही पाहिजे. बघा ही प्लेट मी ठेवत आहे. वाव, अप्रतिम आपले बिस्किट झालेले आहेत, अगदी पाहिजेत तसे. हे बघा, बघू शकता तुम्ही, पूर्ण बेक झालेले आहेत, अति सुंदर झालेले आहेत. बघा हे बघा फुगलेले पण आहेत. तर अशा पद्धतीने आपले बिस्किट रेडी आहेत. तर नक्कीच करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. हे बिस्किट आपल्याला लगेच काढायचे नाहीत, थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हे बिस्किट काढायचे आहेत. थंड झाल्याच्या नंतर पूर्ण सेल होतात. 15 मिनिट झालेले आहेत, 15 ते 20 मिनिट. तवा मस्त थंड झालेला आहे. तर बघा पूर्ण सेल झालेले आहेत बिस्किट. बघू शकता तुम्ही, जवळून दाखवते बघा तुम्हाला मी. हे बघा एकदम अप्रतिम बेक झालेले आहेत, पाहिजे तसे अगदी बाहेरच्या बिस्किटासारखेच दिसतात. थोडीही तुम्हाला मदत झाली असेल, तर नक्की मला सबस्क्राईब करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेच आहात तर नक्की सबस्क्राईब करा प्लीज, मला सपोर्ट करा. आणि असेच माझे नवीन नवीन युनिक रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर बघा अगदी अप्रतिम बिस्किट झालेले आहेत. आनंदी राहा, मस्त राहा, मजेत राहा, मस्त खा, एन्जॉय करा आणि माझे असेच नवीन नवीन व्हिडिओज पाहत राहा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहा, एन्जॉय करा. थँक्यू.